आपण पाहत आहात इन गोवा 24 तास। पुरस्कार प्राप्त राजधानी पणजीत स्वच्छतेबाबत पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण झालंय। शहरातील महत्त्वाच्या ठिकाणी टाकून दिलेली आणि स्क्रॅप वाहने अजूनही उभी असल्याचे चित्र दिसत आहे। पणजी पोलीस स्थानकासमोर उभी असलेली स्क्रॅप गाडी सरकारच्या वाहन स्क्रॅपिंग धोरणाच्या अंमलबजावणीवर प्रश्न उपस्थित करत आहे। मुख्यमंत्र्यांनी 8 दिवसांपेक्षा जास्त काळ उभी असलेली वाहने हटवण्याचे निर्देश दिले असले तरी प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणी होत नसल्याची नाराजी स्थानिकांमध्ये आहे। स्वच्छ आणि सुरक्षित सार्वजनिक जागांसाठी तातडीने कारवाईची मागणी होत आहे। नमस्कार येवकार। सध्या आम्ही असा पणजे पोलीस स्टेशनाच्या मुखार आणि तुमच्या नदरेक हाडून दिवंक सोदता ते ह्या वाठारांतली अस्वच्छता नितळसाण नाशिल्ली जागा। हांगासर अपघात घडल्या उपरांत मोडिल्ल्यो गाडयो आनी टू व्हिलरी डंप केल्ल्यो आसा। गेली 10 वर्सां जालीं पूण सरकार हाचे कडेन दुर्लक्ष करता। मुख्यमंत्र्यांनी सांगल्या उपरांत लेगीत रस्त्या कडेच्यो सॅल्वेज स्क्रॅप्ड व्हेकल्स आजून काडिल्ल्यो ना। मुख्यमंत्र्यांच्या उतराक कागदावयल्या नोटीसी परस चड वालोर अशें म्हणटा, मागीर मुख्यमंत्र्यांच्या आदेशाचें पालन कित्याक जावंक ना? तशेंच CCPचें इलेक्शन जालें, नवीन मेयर आनी डेप्युटी मेयर निवडले गेले तेन्ना आतां तरी ह्या कचऱ्याच्या ढिगाऱ्याचेर लक्ष केंद्रीत करून हो वाठार साफ सुथरो करपाची गरज आसा। कारण राजधानी शाराक दिल्लीच्या सरकारा कडल्यान नितळसाणीचें इनाम फावो केल्लें आनी ह्या इनामाची किंमत म्हणा किंवा रिस्पेक्ट हो आमीच सांबाळूंक जाय। ताका लागून कन्सर्न ऑथॉरिटी कडेन एकूच मागणी की पणजेची सोबीतकाय नितळसाणीचेर अवलंबून आसा। मागीर हें चित्र सुदारपाची नितांत गरज बरोबरूच रस्तो आनी फुटपाथ लेगीत लोकां खातीर क्लियर करपाची आवश्यकता आसा। तुमकां सगळ्यांक देव बरें करूं।